आपण करतोय लाल भोपळ्यापासून कुकीज तयार करतोय, पंपकिन कुकीज. तर आपल्याला काय करायचं आहे पुढे, बेकिंगसाठी मी इथे घेतलेलं आहे सिल्वर फॉईल. सिल्वर फॉईल याच्यात टाकलेलं आहे. याला खाली लावणार आहे थोडं बटर, म्हणजे थोडंसं एक प्रिकॉशन घेतोय मी, म्हणजे खाली चिटकायला नको कुकीज म्हणून. बरं, ह्या जर करायचे असतील तर खूप जास्ती वेळ ठेवायच्या नाही आहेत आपल्याला. त्या ताज्या ताज्या बनवून ताज्या ताज्याच खायच्या आहेत. हाताला थोडं तेल लावून घेऊया. थोडंसं तेल घेतोय, चमच्याला तेल लावून फ्लॅट करून घेतोय. याचा शेप जो आहे तो परफेक्टली राऊंड असं नसणार आहे, पण बेक झाल्यानंतर कुकीज फुलतील आणि बऱ्यापैकी त्याचा शेप होईल. थोडंसं अंतर मी याच्यात ठेवलेलं आहे, कारण की याचा हे वाढणार आहे, शेप फुलणार आहे तो, त्याच्यामुळे किंचित अंतर असायला पाहिजे तो दोन्ही कुकीजमध्ये, तेवढं आपल्याला बघायचं आहे बस. आणि थोडीशी ही साखर जी आहे ती एक टेक्स्चरसाठी वरती टाकणार आहे. आता मी याला बेकिंग करणार आहे. साधारणपणे 180 डिग्रीजवर याला बेक करायचं आहे 20 ते 25 मिनटं. पहिले 160ला ठेवा, थोड्या वेळानंतर 180ला त्याला आपण नेऊया, म्हणजे रंग कसा आहे तो त्या हिशोबाने आपल्याला टेम्परेचर ॲडजस्ट करायचं आहे. मी हे बेकिंग करून घेतो आणि सोबत आता हे बेकिंगला टाकल्यानंतर आपल्याला सॉस पण तयार करायचा आहे, तो पण करूया. हे जे कुकीज केलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला साखरेचा जो एक सॉस म्हणू आपण, किंवा पाक जसा असतो तसं आपल्याला करायचं आहे. एक त्याच्यासाठी पॅनमध्ये साखर, पिठी साखर घेऊ थोडी, थोडंसं बटर आणि एक 1.5 चमचा फक्त आपल्याला टाकायचं आहे दूध. बस, त्याला खूप जास्ती गरम करायचं नाही आहे, हे फक्त मेल्ट होईल, साखर व्यवस्थित विरघळेल एवढं बघायचं आहे. ठीक आहे, याला मी आता गॅस बंद केलेला आहे, थोडंसं फक्त गरम करून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला एखादी प्लॅस्टिकची पिशवी म्हणा किंवा बटर पेपर म्हणा याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि हे मी इथे भरून ठेवलेलं आहे, पण असाच प्रकारचा हा सॉस तयार करून ठेवलेला आहे. कुकीजला मस्त रंग आलेला आहे, तयार झाले आहेत कुकीज. काढून घेऊया. वा, मस्त बेक झालेले आहेत. याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरला आलं पाहिजेत कुकीज. थंड करून घेऊया, नंतर आपण हे जे साखरेचं मिश्रण केलं आहे ते आपण याच्यावरती टाकणार आहोत. माझ्याकडे काही रंगीत साखरेच्या गोळ्या आहेत, त्या मी याच्यात टाकणार आहे वरती. ही जी साखर आहे ना, जी साखरेचा आपण सॉस टाकलेला आहे तो ओला असतानाच या टाकल्या पाहिजेत, म्हणजे त्या चिटकतील व्यवस्थित.